नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। मी सध्या आहे मुंबईच्या किंग सर्कल परिसरामध्ये आणि किंग सर्कल परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता पावसाचं पाणी साचायला जी ती सुरुवात झालेली आहे। आपण हळूहळू पुढे जाणार आहोत। पुढचा संपूर्ण परिसराचा हा आढावा आपण सध्या या लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत। इथे सध्या पाहायला गेलं तर पावसाचं पाणी जे ते सध्या साचायला जी ती सुरुवात झालेली आहे। नागरिक सध्या पाहायला मिळतात, तुम्ही पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये इथे पाहायला मिळत आहे। साचलेल्या पाण्यातून ते नागरिक सुद्धा वाट काढताना पाहायला मिळत आहेत। पुढे आपण जाणार आहोत। सध्या पाहतोय की इकडनं सध्याची दृश्य पाहतोय, पावसाचं पाणी सध्या जे आहे ते साचलेलं आहे। रस्त्याच्या कडेला जे आहे ते किंग सर्कलच्या परिसरामध्ये पावसाचं पाणी साचायला जी आहे ती सध्या सुरुवात झालेली आहे। सध्या पाहायला गेलं तर सांडपाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे भीती सुद्धा जी आहे ती व्यक्त केली जात आहे। सध्या हा किंग सर्कलचा हा पुढचा परिसर जर तुम्ही या ठिकाणी पाहिला, ही साचलेलं पाणी पाहायला मिळत आहे। इथे तुम्ही ही दृश्य पाहू शकता, या ठिकाणी ही समोरची दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। इथे सुद्धा हे साचलेलं पाणी सध्या पाहायला मिळत आहे। नागरिक सुद्धा या ठिकाणी साचलेल्या पाण्यातून वाट काढायचा प्रयत्न करत आहेत। मात्र अनेक ठिकाणी सध्या मॅनहोलची भीती असेल, कारण बऱ्याच अशा घटना ज्या आहेत त्या मुंबईमध्ये घडल्या होत्या। मॅनहोलमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात जे आहे ते त्याचा त्रास जो तो सहन करावा लागत होता, कारण साचलेल्या पाण्यामुळे वाट काढताना एखादा खड्डा असल्यास नागरिकांना त्या अडथळा त्या खड्ड्याचा निर्माण होतो। त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात भीती जी ती निर्माण होते। जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे साचलेलं पाणी सुद्धा इथे पाहतोय तुम्ही। रस्ते वाहतूक सध्या ज्या ठिकाणी जात आहे, इकडे आपण पाहतोय साचलेलं पाणी याच्यातून जाताना पाहायला मिळत आहे। ही सध्या नागरिक सुद्धा या ठिकाणी या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पाहायला मिळते। ही जर तुम्ही सध्याची ही परिस्थिती पाहिली, ही मुंबईतील सध्याची परिस्थिती आहे। सध्या मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये कोसळत आहे आणि कोसळत असलेल्या पावसामुळे सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक जे ते या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण पाहतोय की सध्या इथे मुसळधार हा पाऊस कोसळत आहे। ही समोरची दृश्य तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी सध्या शाळा सुद्धा सुटलेली आहे। आज शाळेचा पहिला दिवस होता, मात्र या शालेय विद्यार्थ्यांना असेल त्यांना सुद्धा या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय ही गाडीची परिस्थिती पाहतोय, गाड्यांना सुद्धा साचलेल्या पाण्यातून मार्ग हा जो आहे तो काढावा जो तो या ठिकाणी लागत आहे। हळूहळू आपण जेथे पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन सुद्धा एकंदरीत दृश्य जे ते आपण पाहणार आहोत। सध्या आपण पाहतोय की या मोठ्या प्रमाणात हा पाऊस जो तो साचलेला आहे। सध्या स्थितीत एकंदरीत पाहतोय की ही पावसाचं साचलेलं पाणी आपण सध्या पाहतोय या ठिकाणी। हे किंग सर्कलचा हा परिसर आहे आणि की ज्या प्रकारे आपण मगाशी लाईव्ह केलं होतं ते हिंदमाता परिसरातून आपण लाईव्ह केलं होतं। मात्र हिंदमाता परिसरामध्ये सध्या स्थितीत कुठेही पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळालं नाही। मात्र किंग सर्कल परिसरामध्ये पावसाचं पाणी जे ते साचल्याचं पाहायला मिळत आहे। हे तुम्ही दृश्य ही जी आहेत ही लाईव्हच्या माध्यमातून सध्या पाहतात। सध्या मुंबईचा अनेक भाग जो आहे तो सध्या साचलेलं पाणी त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे। कुर्ला असेल, त्याच्यानंतर अंधेरी सव्वे असेल, या भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। साधारणतः तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पोलीस सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहे। ते पोलीस सुद्धा सध्या वाहतूक जी आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। हळूहळू आपण पुढे जाणार आहोत आणि या सगळ्या दृश्य जी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। इथे जर तुम्ही पाहायला गेलं तर पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी हा आपल्याला मॅन्युअल असेल, खड्डा असेल तो पाहायला मिळत आहे। मात्र तो सुद्धा इथे भरल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य तुम्ही पाहू शकतात। तो जो हा हे आपण पाहू शकतो, इथे पाणी जाण्यासाठी खरं तरी जागा आहे, मात्र तिकडनं सुद्धा पाणी जे ते पुढे जात आहे आणि पुढे गेलेलं पाणी अक्षरशः तिथे आपण पाहतोय हा किंग सर्कलचा ब्रिज आहे। तिथे ब्रिजच्या खाली हे साचलेलं पाणी जे ते पाहायला मिळत आहे। सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पावसाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। मुसळधार पाऊस जो आहे तो सध्या मुंबईमध्ये कोसळत आहे। रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे। चाकरमान्यांची सुद्धा कामाला जाण्यासाठी घाई असते मॉर्निंगची, मात्र या मुसळधार पावसामुळे त्यांना सुद्धा कामाला जाताना लेट मार्क्सचा सामना जो आहे तो सद्यस्थितीत करावा लागत आहे। इथे जर आपण सध्याची ही दृश्य जर आपण पाहिली या ठिकाणी, तर साचलेलं पाणी हे किंग सर्कलच्या ब्रिजच्या खालचा आपण पाहतो। तिकडे सध्या किंग सर्कलचा हा ब्रिज आहे आणि याच्या किंग सर्कल हा जो संपूर्ण परिसर आहे त्या परिसरामध्ये हे पावसाचं पाणी साचताना पाहायला मिळत आहे। हळूहळू या
साचलेलं पाणी जे आहे ते आपण पाहतोय. सध्या कुर्ला परिसर असेल, त्याचसोबत अंधेरी सबवे परिसर असेल, त्या भागामध्ये पाणी जे आहे ते साचलं होतं. मात्र आता सुद्धा त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप जे आहे ते लावण्यात आलेले आहेत. मुळात ज्यावेळेला मुंबईतील जे भाग आहेत, हिंदमाता असेल, परळ असेल, लालबाग असेल, त्यासोबत माटुंगा असेल, किंग सर्कल असेल, अंधेरी असेल, सायन असेल, कुर्ला असेल, या सगळ्या भागांमध्ये पाणी जे आहे ते साचतं. ही दृश्य तुम्ही पाहता. गाडी जी आहे ती मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे बंद पडल्याचं पाहायला मिळते. त्या ठिकाणी इथे आपण पाहतोय की हा मुसळधार पाऊस सध्या पाहायला मिळत आहे. नागरिकांची गर्दी जी आहे आपण एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या पाऊस जो आहे तो या ठिकाणी जोरदार आहे आणि या मुसळधार पावसामुळे नागरिकांना सुद्धा वाट काढताना जी आहे ती आपण पाहायला गेलं तर अडचण जी आहे ती पाहायला मिळत आहे. हे साचलेलं पाणी तुम्ही या ठिकाणी पाहतात. किंग सर्कलचा हा परिसर आहे. हळूहळू पाणी जे आहे ते साचायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. सध्या आपण पाहतो या ठिकाणी वाहतूक जरी रस्ते वाहतूक जरी सुरू असली तरी या ठिकाणी सध्या जर आपण पाहायला गेलं तर इथे रस्ते वाहतूक जरी सध्या सुरू असली तरी मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचायला जी ती सुरुवात झालेली आहे. किंग सर्कल हा परिसर आहे आणि नेहमीच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं, अगदी गुडघाभर पाणी साचतं. मात्र या साचलेल्याच पाण्यातून नागरिकांना मार्ग जो आहे तो काढावा लागतो आणि आता जर पाहायला गेलं तर या ठिकाणी ही बस सुद्धा पाहतात. हे साचलेलं पाणी सुद्धा तुम्ही पाहतात. या साचलेल्याच पाण्यातून नागरिकांना पुढे जावं लागत आहे. साधारणतः दादरहून पुढे चेंबूरच्या दिशेने जाणारा मार्ग आहे, ज्याच्या खाली हा किंग सर्कलचा हा परिसर आहे आणि या संपूर्ण किंग सर्कलचा हा परिसर सद्यस्थितीत आपण पाहतोय पाण्याखाली आल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर काही लहान मुलं ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. मात्र सध्या या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय की पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि हळूहळू साचलेलं पाणी याचा निचरा करण्यासाठी येथे अनेक यंत्रणा सुद्धा बांधकाम करण्यात आल्या होत्या. मात्र सद्यस्थितीत या ठिकाणी पाणी जे आहे ते साचलेलं आहे, त्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात अडचण जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे. फुटपाथवरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे, मात्र पुढचा प्रवास हा पाण्यातून करावा लागत आहे. साधारणतः हा पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये मुसळधार कोसळत आहे. महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, त्याच्यासोबत कोकण असेल, रायगड असेल, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस सध्या कोसळत आहे. सकाळपासून सोमवारी सकाळपासून ज्या पावसाला सुरुवात झालेली आहे त्या पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाहीये. सकाळपासून हा पाऊस जो आहे तो मुसळधार कोसळत आहे. सद्यस्थितीत पावसाची रिमझिम पाहतोय, मुसळधार पाऊस पाहतोय. पावसाने सुद्धा वेग जो आहे तो सध्या या ठिकाणी पावसाचा वाढलेला पाहायला मिळत आहे. साधारणतः आपण पाहायला गेलं तर मुंबईतील हिंदमाता परिसर पाहिला जिथे सद्यस्थितीत पाणी नव्हतं, मात्र किंग सर्कल भागामध्ये सध्या पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. समुद्राच्या खवळलेल्या लाटा सुद्धा आपण पाहिल्या. समुद्र सुद्धा खवळलेला होता. उंच उंच लाटा समुद्रामध्ये पाहायला मिळाला. एकंदरीत या सगळ्यामुळे साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना सुद्धा या साचलेल्या पाण्यामधून वाट करावी लागत आहे. सध्या जरी आपण मुंबईमध्ये असलो तरी सध्या आपण जरी मुंबईमध्ये असलो तरी अनेक भागांमध्ये मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे आपण पाहतोय की मुंबई असेल, नवी मुंबई असेल, यासोबतच घाटकोपर असेल, किंग सर्कल असेल, या भागांमध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत बराच भाग जो आहे तो सध्या पाण्याखाली आल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल मोठी दुर्घटना जी पुण्यामध्ये घडली होती. कळंबडा येथील जो ब्रिज होता तो कोसळला होता. मात्र त्या ठिकाणी सुद्धा आता मुसळधार पाऊस सद्यस्थितीत कोसळत आहे. एकंदरीत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती अलर्ट सुद्धा जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. जो सध्याचा हा भाग आहे किंग सर्कल हा सध्या सकल भाग आहे. त्यामुळे आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मुसळधार पाऊस सध्या हा कोसळत आहे आणि सद्यस्थितीत आपण पाहतोय की एकंदरीत या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका असं सुद्धा सांगितलं जाते. मात्र या मुसळधार पावसामुळे नागरिकांना सुद्धा वाट काढताना मोठा सामना जो आहे तो करावा लागत आहे. दरम्यान या मुसळधार पावसावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह, मी वैभव पाटील, मुंबई.